बाळांनो, काल आपण कितवी गोष्ट पाहिली होती? 25वी. गोष्टीचं नाव देवाला सारी प्रिय. काय मिळालं कालच्या गोष्टीतून शिकायला तुम्हाला? देवाला चांगलं लागतं. देवाला प्रेमाने सर्वांची मदत करायची. बरोबर, सगळ्यांची मदत करायची आणि देवाच्या ठिकाणी कोणताही भेद नसतो. लहान मोठा असा भेद नाही, गरीब श्रीमंत भेद नाही. काय म्हणाली श्रावणी? हा, म्हणजे देवाच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. देवाला सगळे समान असतात. आज आपण रात्र 26वी पाहणार आहोत आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे बंधू प्रेमाची शिकवण. तर आपण ही गोष्ट पाहत असताना की जसं आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहे. आपल्याला माहितीये की श्याम दुसरीकडे शिकायला जातो आणि फक्त शनिवार रविवारी सुट्टी असेल तेव्हाच तो पुन्हा घरी येतो, बरोबर. पण श्याम पेक्षा एक मोठा भाऊ होता, तो मात्र वर्षातून एकदाच घरी यायचा. श्यामला तरी दर शनिवार रविवारी घरी येता यायचं. श्याम पेक्षा तुम्ही जास्त भाग्यवान आहात. आपण रोज संध्याकाळी घरी जातो, सकाळी घरून शाळेत येतो आणि आपण रोज संध्याकाळी घरी जातो. पण तरी देखील आपण रोज घरात असल्यामुळे आपल्याला आपल्या आईची, आपल्या वडिलांची, आपल्या भावाची, बहिणीची, घरातल्या माणसांची आपल्याला किंमत नाही. हा श्याम शनिवार रविवारी यायचा, तो तेव्हा त्याला जेवढं शक्य आहे तेवढं आईला मदत करायचा, बाबांना मदत करायचा, सर्वांशी प्रेमाने वागायचा. परंतु श्यामचा भाऊ तर मात्र तो वर्षातून एकदाच यायचा. पण ज्या वेळेला श्यामचा भाऊ तिकडे पुण्याला शिकायला होता त्यावेळेस जसं आता आपला सर्दी होतं, खोकला होतो, कुणाला खरूज होतात, कुणाला तापातला निमोनिया असा आजार होतात की नाही, तसं त्या तेव्हा देवीचे आजार यायचे. आणि मग ती साथ एकदा आली की त्या आजारामध्ये माणसाला फार त्रास व्हायचा. आणि मग त्यावेळी श्यामच्या ह्या भावाला मात्र खूप देवी आल्या होत्या आणि त्याच्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती, एवढं पूर्ण त्याचं अंग भरून गेलं होतं. मोठ्या मुश्किलीने तो वाचला होता. मी दापोलीत जवळच शिकवयास राहिलो होतो, मला घरी जाता येत असे. शनिवार रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यायचो. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त फार झाला होता. श्याम सांगतो, माझा भाऊ ह्या वेळेला 2 वर्षातून एकदाच घरी आला होता. आणि तो घरी आला होता म्हणजे तो घरी येण्याच्या आधी तिकडे असतानाच त्याला देवी नावाचा आजार झाला होता. त्याच्यामुळे तो एवढा अशक्त झाला होता, त्याला उठू वाटत नव्हतं, त्याला बसायला येत नव्हतं, त्याचे हात दुखायचे, त्याचे पाय दुखायचे, असा फार मरून पडून गेला होता. श्याम म्हणतो, देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगामध्ये उष्णता फार वाढते, देवीची फार आग असते, काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. कारण जसं की आपण आईस्क्रीम खातो, बरोबर आहे की नाही उन्हाळ्यामध्ये, पण श्याम सांगतो ह्या देवीच्या आजारामध्ये पोटामध्ये संपूर्ण अंगामध्ये फार उष्णता वाढते, आग पडते पोटामध्ये. आपण फार थोडस तिखट खाल्लं की आपल्या पोटामध्ये आग होते की नाही, तसं इतकी त्या पोटामध्ये आग पडते. मग पोटातली आग थंड होण्यासाठी काय काय खायला लागायचं बघा, गुलकंद. आणि म्हणजे हा जो गुलकंद असायचा ना तो पोटामध्ये खाल्ला की पोटामध्ये थंड पडायचं, निर्माण झालेली आग थोडीशी थंड व्हायची. पण श्याम म्हणतो, आम्ही गरीब, आमच्याकडे खायला पैसे नाहीत तर आम्ही गुलकंद कुठून आणायचा. गुलकंद आणण्यासाठी आमच्याकडे अजिबात पैसे नव्हते. मग आता काय करायचं, त्याच्या पोटामध्ये थंडावा तर गेलाच पाहिजे. मग श्याम म्हणतो, माझी आई फार हुशार होती. माझ्या आईने काय केलं, आपण गरीब आहे, आपला गुलकंद आणता येत नाही, म्हणून माझ्या आईने विचार केला कांदा सुद्धा थंड असतो, मग आपण आपल्या बाळाला कांदा देऊया. बघा आपल्याला ती अवस्था तरी आहे का रे. आपल्याला कुरकुरे पाहिजे लगेच कुरकुरे, नूडल्स पाहिजे लगेच नूडल्स,
मॅगी पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, जे पाहिजे ते आपलं आता खायला आहे. आपण नुसतं म्हटलं आज मला 10 रुपये दे, त्याशिवाय मी शाळेतच जाणार नाही, आई म्हणते का घरी बस? आई काय म्हणते? हे पैसे घे आणि पण तू शाळेला जा, खाऊ घे आणि पण शाळेला जा. म्हणजे आता आपल्याला एवढी सगळं वस्तू पुरवता, सगळं आपला मागितलं की लगेच मिळतं. काही काही गोष्टी मागायच्या आधीच मिळतात, तरी सुद्धा आपल्याला आईची किंमत नाही, वडिलांची किंमत नाही, घरातल्या माणसांची किंमत नाही. पण बाळांनो, तुम्ही ठराविक मुलं असाल, पण आपल्याकडे सुद्धा काही मुलं अशी अजून आहेत ज्यांना अजूनही 2 वेळचं अन्न पोटभर मिळत नाही. आपला कधी त्यांचा विचार येत नाही, पण आपली ती मुलं खरंच त्या मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे. ती मुलं असं दाखवत नाहीत की मॅडम आम्ही उपाशी आहोत, आम्हाला खायला मिळालेलं नाही, मी रात्रीपासून जेवलेले नाही, असं दाखवत नाही ते. म्हणजे आपल्याला किती होऊन जातं लगेच. आपण खातो. काल आपली काही मुलं भात फेकायला चालली होती, म्हणजे आपल्याला जास्त मिळतं म्हणून आपण ते फेकून देतो, टाकून देतो, हे नको मला, ते नको मला, अशी आवड निवड करतो. पण आपल्यातलीच काही मुलं अशी आहेत की त्यांना तो भात सुद्धा संध्याकाळच्याला खायला मिळत नाही, पण तरीही ते आनंदी राहतात, प्रसन्न राहतात. म्हणजे किती मोठा त्याग आणि किती मोठी सहनशीलता आहे, हो ना बाळा? म्हणजे एवढा आनंद त्यांच्या जीवनामध्ये असतो. मग आईने युक्ती लढवली की आपण कांदा द्यायचा त्याला खायला. मग आई काय करू लागली, त्या बाळाला कांद्या पाकामधला कांदे पाक तयार करू लागली. आणि ह्या कांद्याचा पाक, नुसता कांदा आपण किती वेळ खाणार? नुसता कांदा आपण जास्त वेळ खाऊ शकत नाही, म्हणून आई त्याला कांद्याचा पाक करून खाऊ घालू लागली. आणि मग मात्र मोठ्या भावाला रोज 2-3 कांद्यातले कांदा पाक करून देऊ लागला. पण आता आपल्या घरामध्ये पण भाऊ असतो, बहीण असतो, एकाला दिलं आपल्याला कसं वाटतं? वाईट. तसं श्यामला पण वाटलं. श्याम आईला काय म्हणतो? आई, श्याम एक दिवस आईला म्हटला, आई आम्हाला कधी कांद्या पाकातला कांदा देऊ नकोस. हो, मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदेनी बिंदे, त्याला भातावर तूप. दही जास्त, आम्हाला काही नाही, आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो, आम्हाला कोण विचारतो? श्यामच्या मनामध्ये राग यायला सुरुवात झाली. आता राग आल्यावर श्याम काय काय विचार करतो बघा. जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे बुवा, दादाची मात्र चामन आहे. चामन म्हणजे मज्जा. तरी मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदे पाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. जेव्हा आपल्याला राग येतो ना, त्या रागाच्या भरामध्ये आपण काय बोलतो आपल्याला सुद्धा कळत नाही. जेव्हा आता आपलाच मोठा भाऊ आजारी होता, तो कसा बरा झाला होता, त्याच्या पोटामध्ये जास्त आग पडते म्हणून त्याला आई कांद्याचा पाक करून देत होती. आणि परिस्थिती गरीब होती, त्यामुळे सगळ्यांना काही देऊ शकत नव्हती, म्हणून ती फक्त आजारी असणाऱ्या भावाला द्यायची. पण श्यामला राहवले नाही. श्याम आईला म्हणतो, आई दादा वर्षातून 2 वर्षातून एकदा येतो ना, म्हणून सगळं त्याला देते. आम्ही शनिवारी पण येतो, रविवारी पण येतो, दर आठवड्याला आम्ही येतो, त्यामुळे आम्ही तुला जवळचे वाटत नाही. तू आमच्यावर प्रेमच करत नाही. तुम्ही पण भांडता ना असं आई बरोबर कधी कधी. आणि ह्या रागाच्या भरामध्ये श्याम म्हणतो, आई मला देवी आल्या असत्या बरं झालं असतं, मला कांदे पाक तरी खायला मिळाला असता. आईला किती वाईट वाटलं असेल ना. पण आपण करतो का विचार? आपण बोलताना काही बोलून जातो, कसंही बोलून जातो. बोलताना आपण कधी विचार करत नाही. आणि तुम्ही छोटी मुलं तर बोलून झाल्यावर सुद्धा विचार करत नाही. त्यामुळे नेहमी बोलताना विचार करायचा. आपण आपल्या आईशी बोलतोय, कसं बोलतोय. मी बऱ्याचदा तुम्हाला बोलताना ऐकलं, तुम्ही आवाज चढवून बोलता, मोठ्याने बोलता. हे कशाला दिलं, एवढं कशाला आणलं? आपणच आईला, मग आईने आपला विचारायला पाहिजे, आपणच आईला विचारतो. हे किती चुकीचं आहे. मग आई श्यामला सांगते, श्याम अरे खाण्यासाठी जन्म आहे का फक्त आपला? तुला कांदे पाक खाण्यासाठी तुला एवढा मोठा आजार झाला तरी चालेल का रे? मग असं नाही करायचं, असं नाही बोलायचं.
आणि मग मात्र हे सगळं श्यामचं चाललेलं बोलणं दादाच्या कानावरती गेलं आणि दादाला हे ऐकून फार वाईट वाटलं. दादा हा खरंच खूप प्रेमळ होता, त्याच्याकडे कुठला अहंकार नव्हता, त्याच्या मनामध्ये एवढं प्रेम भरलं होतं. दादा लगेच आईला म्हणतो, आई आता मी बरा झालोय हो, थोडासा मला आता बरं वाटतंय. तू आता काय कर, कांदे पाक जो शिल्लक राहिलाय ना तो आम्हा सगळ्या भावंडांना वाट, आणि तू जर सगळ्यांना दिला नाही तर मी सुद्धा खाणार नाही. बघा श्यामच्या दादाचं श्यामवर किती प्रेम आहे. श्याम दादा म्हणतो, आई तू जर श्यामला आपल्या लहान भावाला जर खाऊ वाटला नाही तर मी सुद्धा खाणार नाही. आणि आपण काय करतो रे, लपून खातो, चोरून खातो, घराच्या बाहेर जातो, पटकन खाऊन घेतो आणि मग घरामध्ये येतो. करतो ना आपण असं? हा, आपण दुकानातून काही खाऊ आणलं की आपल्याला माहिती आपला लहान भाऊ घरात बसलाय, तर आपण घरात येतो का खाऊन झाल्याशिवाय? सगळं संपतं मग आपण घरात येतो. घरात गेल्यावर काय होईल? खाऊ पुढे तो पण खायला मागेल, बरोबर की नाही? म्हणून आपण बाहेरच संपवतो आणि घरात जातो. हे तर आपलं आपल्या भावावर प्रेम, हे तर आपल्या बहिणीवर प्रेम. आपण असा नाही विचार करत 10 रुपयाचा खाऊ आणलाय, 5 रुपयाचा खाऊ आपल्या भावाला देऊ, आपल्या बहिणीला देऊ, अर्धा आपण खाऊ, असा विचार करतो का आपण? नाही. पण श्यामचा भाऊ तर म्हणतो, आई सगळं त्यांना दे, मला नसेल तरी चालेल. आपण काय म्हणतो, आई सगळं मला दे, त्यांना नसेल तरी चालेल. हो की नाही? ह्या विचारामध्ये आजपासून बदल झाला पाहिजे. आपल्या आधी आपण समोरच्याचा विचार करायला शिकलं पाहिजे. आणि मग आई सांगते, अरे बाळांनो, तुम्ही पण माझीच मुलं आहात, पण सध्या दादा फार आजारी आहे आणि दादाला जास्त गरज आहे म्हणून आपण त्याला देतोय. दादा बरा झाला की आपण पुन्हा करू आणि मग मी मात्र तुम्हाला सगळ्यांना वाटेल. मग आईने खूप उदाहरण सांगितली. राम कसा होता, राम लक्ष्मणाचं प्रेम किती होतं. रामाला वनवासाला जायला सांगितलं, लक्ष्मण सुद्धा रामाबरोबर वनवासाला गेला. त्याच्यामध्ये भावाभावामध्ये किती प्रेम होतं. मग आई सगळी उदाहरणं देऊन त्यांना सांगू लागली. आणि असं सगळं सांगत असताना शेजारच्या दुर्वा आजी पण आई शेजारी बसायला गप्पा मारायला आल्या. मग श्याम बसला होता आणि त्या दिवशी श्याम मात्र एवढा रागवला होता, तो दादाशी पण बोलला नाही, तो दादाशी सुद्धा बोलला नाही, आईशी सुद्धा बोलला नाही. दादाने त्याला खेळायला बोलवलं तर मी खेळायला येणार नाही म्हटला, तुझा तू खेळायला जा. दादा म्हणाला, अरे ये ना माझ्यासोबत, आपण 2 जण खेळूया, विटी दांडू खेळूया. श्याम कसा म्हणतो, जेव्हा दादा मला म्हणाला ये आपण विटी दांडू खेळू, त्यावेळेस मी फनकाऱ्यानं निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते. आणि ज्या वेळेला दादा बाहेर खेळत होता की नाही, दादाचं विटू दांडू खेळून झालं आणि दादा धनुष्य बाण खेळू लागला. बाण घ्यायचा आणि झाडावर मारायचा आणि झाडावरच बाण चिकटला, झाडातून चीक बाहेर यायचा. आणि मग हे सगळं श्याम पाहत होता. लगेच श्याम उठून आला आणि दादाला म्हणला, ए दादा काय रे, झाडाला बाण मारतोस? झाडातून रक्त दिसत नाही का तुला? झाडाची काळजी नाही का तुला? झाडावर प्रेम नाही का तुझे? आणि मग असा श्याम आपल्या दादालाच मोठ्याने बोलू लागला, रागवू लागला. आणि वा, म्हणजे श्यामचं झाडावर प्रेम आहे, पण आपलाच भाऊ आजारी आहे, आपल्याच भावाची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या भावावर प्रेम आहे का? मग हे चूक आहे का बरोबर आहे? का बरं चूक आहे? अच्छा, मग झाडावर प्रेम नाही करायचं, फक्त भावावर करायचं. हा, म्हणजे आपल्याला जसं आपलं बघा, कुत्रा आलं की आपल्या कुत्र्याची काळजी वाटते. मॅडम त्याला भाकरी टाकू का, ते किती छान दिसतंय, त्याच्यात तो आपल्या शाळेत शिकायला आलाय, त्याच्या गळ्यामध्ये राखी बांधलेली आहे, त्याच्याविषयी आपल्याला किती प्रेम वाटतं. झाडाची फुलं तोडू नका रे कोणी, आपल्या झाडांविषयी एवढं प्रेम वाटतं. पण आपण शाळेतून घरी जाताना आपल्याच बहिणीला ढकलून देतो, ती खाली चिखलात पडती, लागतं, ती रडती, तरी आपण पुढे निघून चाललेला असतो. होतं ना असं? म्हणजे आपल्याला आपल्या बहिणीविषयी प्रेम वाटत नाही,
भावाविषयी प्रेम वाटत नाही, पण झाडं फुलं वेली ह्यांच्याविषयी प्रेम वाटतं. बरोबर आहे ना? म्हणजे श्याम तुमच्यासारखाच होता, तुमसारखाच तो खोडकर होता. आणि मग म्हणजे त्यावेळेस स्वतः श्याम म्हणतो, मी झाडांवर प्रेम दाखवू पाहत होतो आणि मी माझ्या भावावर प्रेम करत नव्हतो. म्हणजे मी जर माझ्या भावावर प्रेम करत नसेल तर मी झाडांवर काय प्रेम करणार? मला जर जिवंत माणसांवर प्रेम करता येत नाही, माझ्या जीवाभावाच्या रक्ताच्या माणसांवर मला प्रेम करता येत नाही, इतरांच्यावर मी काय प्रेम करणार? म्हणजे मी खोटं वागत होतो. आणि एवढं सगळं झालं आणि थोड्या वेळानं श्याम आणि दादा घरामध्ये गेले आणि थोडंसं खेळल्यामुळे दादाचे पाय फार दुखायला लागले. तळव्यामधून पायाच्या आग येऊ लागली. आणि असं श्यामला दादा म्हणतो, श्याम माझे पाय थोडे चेपून देणार आहे, माझे तळव्यांना थोडस तेल चोळून देणार आहे. त्यावेळेस श्याम म्हणतो, मी काय असलं करणार नाही, मी तुझ्या तळव्यांना तेल लावून देणार नाही, तुझे पाय मी चेपून देणार नाही. पण तरी दादा म्हणतो, अरे मी काय तुला रोज रोज सांगतो ना, तेव्हा मलाही लाज वाटते रे. तू माझा लहान भाऊ आहेस, पण तू माझे पाय चेपतोस याची मला सुद्धा लाज वाटते. पण माझे पाय आता फार दुखतायत. परत मी पुण्याला निघून गेलो की मग तुला मी थोडीच सांगणार आहे माझे पाय चेपून दे म्हणून. आता तुझ्या जवळ आहे म्हणून सांगतो आहे रे, दे ना मला थोडस पाय चेपून. दादाचे हे शब्द ऐकले आणि श्यामचा राग थोडासा विरघळला, पण अहंकार मात्र गेला नाही. श्यामचा राग शांत झाला, पण श्याम म्हणतो, मी काय तुझे पाय चेपणार बिपणार नाही, मला सांगायचं नाही असलं काही. हे सगळं दादाचं बोलणं आणि श्यामचं बोलणं आईने ऐकलं. आई आतमध्ये जेवण झाल्यावरती उष्ट खरकट काढून भांडी घासायला जात होती. आणि मग तेवढ्यात आई बाहेर आली, दादाजवळ आली. आणि आई दादाचं नाव गजू होतं. दादाचं नाव काय होतं? गजू. आई म्हणते, गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय, त्याला कशाला सांगतोस, त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा भाऊ? सख्खे दाईत पक्के असे म्हणत आई खरे दादाच्या पायावर, त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पळू दिले. स्वयंपाकघरामध्ये कुत्र येऊ नये म्हणून स्वयंपाकघर फक्त ओढून घेतलं आणि आई दादाच्या सेवेसाठी आली. श्याम म्हणतो, माझी आई प्रेम मूर्ती, त्याग मूर्ती, कष्ट मूर्ती ही अशी माझी आई होती. फार मोठ्या मनाची माझी आई होती. ती मला एक शब्दही बोलली नाही, मला रागवली सुद्धा नाही आणि दादाचे ती पाय चेपू लागली. श्यामला सांगितलं, श्यामने ऐकलं नाही. आता दिवसभर आईने काम केलंय, आई दमली, रात्री पण स्वयंपाक केलाय, सगळी कामं करायची बाकी आहेत, पण श्याम त्याच्या भावाचे पाय चेपू देईना. आईलाच वाईट वाटलं. आईचं आपल्यावर किती प्रेम असतं. आई ही सगळी कामं ठेवून आली, दादाचे पाय चेपू लागली. आणि आई श्यामवर रागवली नाही, ओरडली नाही, चिडली नाही. आणि मग थोड्या वेळाने श्यामलाच लाज वाटली. आपण नुसतं बसलोय, आपल्या आईचं एवढं काम करायचं बाकी आहे, तरी पण आई आपल्या बाळाचे पाय दुखतात म्हणून पाय चेपत होती. मग श्याम आईजवळ गेला, आई मी देऊ का दादाच्या पायावरती पाय, तू सर ना बाजूला. आईने पहिल्यांदा ऐकलं नाही. आता श्याम पुन्हा म्हणतो, आई मी देतो ना दादाचे पाय चेपून, तू सर ना बाजूला. मग आई त्याला सांगते, तुला द्यायचे असतील नीट पाय दे, उगाच कसे तरी दाबून त्याचे पाय दुखू नकोस आणि मगच तू खेळायला जा. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर आईचं पण काम आवरलं, दादाचे पण पाय चेपून झाले. आणि मग श्यामचा दादा, दुर्वांची आजी, आई सगळे बाहेर बसले होते. आणि दुर्वांच्या आजी आहे ना गाणी खूप छान म्हणायच्या, त्यांना गाणी म्हणायला आवडायचं. मग त्यावेळेस सगळेजण आग्रह करू लागले, म्हणा ना गाणी, थोडंसं बरं वाटेल, थोडंसं छान वाटेल, तुम्ही गाणी म्हणता का? त्यावेळेस ध्रुवांच्या आजी, मग आईने सांगितलं, ध्रुवांच्या आजी तुम्ही द्रौपदीस बंधू शोभे नारायण हे गाणं म्हणा ना. आईने ध्रुवांच्या आजीला खूप आग्रह केला, कारण ज्या वेळेला
श्रीकृष्ण द्रौपदीसाठी धावून आला, तिच्या प्रत्येक कष्टाच्या वेळी तो धावून यायचा. म्हणून आईला वाटलं आजी तुम्ही ते गाणं म्हणा ना. आणि मग मात्र ध्रुवांची आजी ते गाणं म्हणू लागली. आणि मग ते गाणं म्हणत असताना, गाणं सांगत असताना इतकं छान वातावरण तयार झालं. सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली. आणि ही प्रेमाची भावना निर्माण झाल्यानंतर न श्यामला अचानक आठवलं. श्याम आईला म्हणतो, आई का ग तू ध्रुवांच्या आजीला हेच गाणं का म्हणायला लावलं ग, नाही का. बरं जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. हे गाणं आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. म्हणजे स्वतःच एवढं छान वस्त्र फाडून भगवंतानी द्रौपदीला साडी पुरवली होती. म्हणजे आपल्या बहिणीची रक्षा केली होती. आणि मग श्याम आईला म्हणतो, आई तू ध्रुवांच्या आजीला हेच का गाणं म्हणायला सांगितलं. आई पण हुशार होती. आई म्हणते, तू ओळख बरं, तू मनकवडा आहेस, प्रत्येक वेळेस तुला प्रत्येकाच्या मनातलं कळतं ना. आता ओळख बरं हे गाणं का आजीने म्हटलं असेल किंवा आपण का म्हणायला सांगितलं. लगेच त्याला आठवतं. तो म्हणतो आज दुपारी मी दादाच्या पायावर पाय देत नव्हतो ना, आणि सकाळी त्याला मी कांदे पाक पण खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, आणि तसा मी सख्खा भाऊ असून म्हणजे मी माझ्या भावावरती प्रेम केलं नाही. म्हणजे ज्यावेळेस श्रीकृष्णाला लागलं होतं ना बाळांनो, त्यावेळेस ह्या द्रौपदीनं तिची साडी छान एवढी सुंदर भरजरी असणारी साडी फाडली आणि श्रीकृष्णाच्या दुखात झालेल्या जखमेवर बांधली. पण सुभद्रा सख्खी बहीण तिनं मात्र कापड सुद्धा त्याच्या जखमेवरती बांधलं नाही. म्हणून सांगितलं, बर जरी ग पितांबर, नाही का, दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. द्रौपदीनं आपल्या भावाची एवढी सेवा केली की त्याला लागलं की त्याची एवढी सेवा करायची, त्याला सगळं त्याच्या मनासारखं करायची. पण सुभद्रा बहीण असून तिनं काही केलं नाही. म्हणून श्याम म्हणतो, मी माझ्या दादाचा गजूचा मी सख्खा भाऊ, पण मी त्याची काळजी घेतली नाही, मी त्याचे पाय चपले नाही, त्याला मी कांदे पाक सुद्धा खाऊ दिला नाही, आणि म्हणून तो आजीला हे गाणे म्हणावयास सांगितले ना. त्यावेळेस आई म्हणते, होय, तुला लाजवण्यासाठी नाही, परंतु तुला बंधू प्रेम काय असतं हे शिकण्यासाठी. आई किती मोठ्या मनाची असते. आई म्हणते, श्याम तुला लाज यावी असं यासाठी नाही रे, पण तुला बंधू प्रेम कळालं पाहिजे. आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर आपण मनापासून प्रेम करायला शिकलं पाहिजे. श्याम म्हणतो, मी एकदम उठलो आणि मी दादा जवळ गेलो. दादाचा हात धरून मी गदगद स्वरात म्हणजे रडवेल्या स्वरात म्हटलो, दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. बघा, श्यामला आपली चूक लक्षात आली आणि श्याम, दादा आजपासून मी तुला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. ज्या क्षणी आपला चूक कळते ना बाळांनो, त्या क्षणी आपण माफी मागायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण माफी मागतो तेव्हा आपण लहान ठरत नाही, परंतु आपल्याला तेवढं कळालं पाहिजे, आपल्याला तेवढं समजलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला समजत नाही, आपली चूक झाली, तोपर्यंत आपलं वर्तन चांगलं असू शकत नाही, आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊ शकत नाही. पण दादा म्हणाला, श्याम हे रे काय. दादा श्यामच्या भावाचं मन किती मोठं होतं. तो म्हणतो, तू काय माफी वगैरे मागू नको, तू माझा लहान भाऊ आहेस, मी तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे. तू लहान आहेस, खोडकर आहेस, निरागस आहेस, पण तुझं मन अतिशय निर्मळ आहे. तेव्हा आई सांगते, बाळांनो परस्परावर प्रेम करा, त्यातच आनंद आहे, आणि देवाला सुद्धा अशीच मुलं आवडतात. म्हणजे ह्या गोष्टीतून पहिलं शिकायचं की आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर, आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम करायचं. स्वार्थासाठी नाही. आईने मला खाऊ दिला मग आईचे पाय चेपायला जा, दादाकडनं काय खाऊ पाहिजे दादाची मदत करायला जा, स्वार्थासाठी नाही. आपल्या भावावरती आपण प्रेम करायला शिकायचं. आणि जो आपल्या आई वडिलांवर, आपल्या भावावर, बहिणीवर प्रेम करतो ना, तोच देवाला आवडतो.
दुसरा माणूस देवाला आवडत नाही. आणि सर्वात महत्वाचं, आपली चूक आपल्या लक्षात आली लगेच क्षमा मागायची, लगेच माफी मागायची. मी मोठा आहे, मी कशाला माफी मागायची, मी लहान आहे, मी कशाला माफी मागायची, असं नाही. आपण लहान असो अगर मोठं असो, आपली चूक झाली की आपण पहिली माफी मागायची आणि ती चूक पुन्हा करायची नाही. नाहीतर आपल्या बहिणीला ढकलून द्यायचं, सॉरी बर का चुकलंच माझं, परत थोड्या वेळाने ढकलून द्यायचं, चालेल असं? एका चुकीची माफी मागितल्यानंतर पुन्हा ती चूक कधीही करायची नाही. मग चला, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? भाऊ संघ ना भांडण नाही करायचे. मॅडम, भाऊवर प्रेम करायचं, आपल्या भाऊ बहिणीवरती प्रेम करायचं. अजून हो, म्हणजे आवश्यक ती मदत आपण सगळी केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, ती पण भक्तीने आणि प्रेमानं, मनापासून. मॅडम, त्याला दिलं ना लगेच मला नाही पाहिजे. हा, आणि आईने त्याला दिलं की लगेच मला पाहिजे असं नाही म्हणायचं. हा मॅडम, भाऊ संघ ना भांडण नाही करायचं. भांडण नाही करायचं. व्हेरी गुड. अजून हा, म्हणजे आणि मग असं सगळं कोणाला आवडतं? देवाला. हा, अशी चांगली मुलं देवाला आवडतात आणि आपल्या आईला सुद्धा अशीच चांगली मुलं आवडतात. मग तुम्ही आजपासून काय करणार? माफी मागणार. हा, माफी मागणार. चूक झाली का माफी मागणार. व्हेरी गुड. चूक झाली की माफी मागणार. आणि ती चूक परत करणार नाही. हा, ती चूक परत करणार नाही. हा, आलं लक्षात? गोष्ट आवडली सगळ्यांना? उद्या आपण नवीन गोष्टीमध्ये भेटूया. ठीक आहे?